जय श्रीराम. गणपती बाप्पा येत आहेत. खूप जणांचे फोन, खूप जणांचे निर्णय धर्मशास्त्राचे त्यांना अपेक्षित आहेत, म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे. सुनीश ज्योतिष सेवेमध्ये तुमचं स्वागत आहे. धर्मशास्त्रीय विवेचन करण्याचा यात मी प्रयत्न करतो. ज्योतिषीय काही असेल त्याचा प्रयत्न करतो. म्हणजे शहाणे सगळेजण व्हावेत हा उद्देश माझा आहे. गणपती बाप्पाच्या ह्याच्यामध्ये मला एकाने प्रश्न विचारला होता की आज माझ्याकडं गणपती, पुढच्या वर्षी माझ्या 2 नंबरच्या भावाकडं, तिसऱ्या वर्षी 3 नंबर भावाकडं. हा निर्णय पटत नाही. तुमच्याकडं कुळपरंपरा जर का आहे, कुळपरंपरेप्रमाणे गणपती बसवा. दिवस कमी जास्त करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. 10 दिवसाचा 5 दिवस करू का, 5 दिवसाचा 10 दिवस करू का? अनवाधानाने काही दुर्घटना घडली आणि तुम्हाला गणपती विसर्जन करावं लागलं, मी कायम हे सांगतो, तर त्या वर्षापासून तेवढ्या दिवसाचा गणपती तुम्ही पुढे बसवू शकता. खरं मूळचा गाभा पाहिला तर 1 दिवसाचाच गणपती आहे. पण ठीक आहे, 200-400 वर्षात परंपरा पडली असेल. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केल्यानंतर बाबा गौरी पण आल्या आहेत, कशाला लगेच विसर्जन करायचा, गौरींबरोबर करूयात, अनंताची पूजा आहे म्हणून या परंपरा चिटकल्या असतील. त्यात आपण जायला नको. मूळ गाभा जो आहे तो तुम्हाला मी सांगितला. परंतु दिवस कमी जास्त करणं, 5चा 10 करू का, 7 करू का, 10चा 7 करू का, हे सर्वस्वी चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या कुळात परंपरेमध्ये भावांमध्ये गणपती बसला असेल, तुमची चूल वेगळी झाली, तुम्हाला लहान मुलांमुळे की तुम्हाला वाटलं गौरी गणपती आपण साजरे करूयात म्हणून तुम्ही बसवलं, तर तो परत बंद करू नका. त्यात खंड करू नये. एकदा बसवलं की कायम बसवावा. एकदा तिकडं एकदा इकडं असंही करू नये. प्रत्येकाने वेगळा बसवावा. वेगळा बसवला पाहिजे असं काही नाही. बसवायची इच्छा असेल तर वेगळा बसवावा. एकदा बसवला की तो कायमस्वरूपी बसवावा. हे असे निर्णय आहेत. कुणाकडं काही आकस्मिक मृत्यू वगैरे झाले असतील तर गणपती बसवायचे की नाही, तसंही मी विवेचन कायम करत असतो. सुतकामध्ये आलं तर नक्की बसवू नका. पण एकदा का तुमची सपिंडी 12 दिवस संपल्यानंतर जर का 13वा दिवस जरी गणपतीचा आला तरी गणपती बसवा. आपले कुल परंपरा, आपले कुलाचार माणूस गेला म्हणून वर्षभर कधीही टाळू नयेत. ते परंपरा ज्या असतील, कुलधर्म असतील ते करावे. त्यात कुठलंही खंड करू नये. हां, दुःख झाले, आता दिवाळी आहे तर आपण काही भपकेबाज करणार नाही. देवाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवणार, गौरींना दूध साखरेचा नैवेद्य दाखवणार. आपण काय फराळाचे पदार्थ करणार नाही, कारण की आपल्याला दुःख आहे. परंतु ते टाळू नयेत आणि मोठ्या प्रमाणावर करू नयेत. हा निर्णय आहे. प्रत्येक भावंडांनी वेगळा गणपती बसवावा असं कुठं नाही आहे, पण बसवला तर कायमस्वरूपी बसवावा. त्यात खंड करू नये. प्रत्येक भावाकडे 1-1 वर्षी हे चुकीचं आहे. मूळ गणपती तुमचं जर का सगळ्या भावांमध्ये एक असेल तसंच सगळ्यांनी करावं. इच्छा झाली वेगळी बसवायची तर नक्की बसवा, पण एकदा बसवलं की बंद करू नका. जय श्रीराम.